नमस्कार, रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी आज बनवणार आहे मिश्र डाळीपासून एकदम पौष्टिक असे अप्पे। बघा, त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी एकदम गावरान पद्धतीची घेतलेली आहे। ही डाळ जर आपण 5-6 तास जर अशीच भिजत घातली तर ह्या डाळीचे साल एकदम लवकर परफेक्ट असे वेगळे होतात। आणि याच वाटीने मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। हे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। इथे बघा, आता हे आपल्याला स्वच्छ धुवून 5-6 तास भिजत घालायचे आहेत। हे सर्व जिन्नस आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तांदूळ आणि दोन्हीही डाळी। आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालून भिजत घालायचं आहे 5 ते 6 तासापर्यंत। इथे बघा, सर्व जिन्नसमध्ये मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे 5 ते 6 तास असंच भिजत घालायचं आहे। इथे बघा, आपण 5 ते 6 तासावरती सर्व डाळी आणि तांदूळ भिजत घातले होते। हे मस्त असे फुलून आलेले आहेत। हे बघा, तांदूळ देखील एकदम मस्त असे मुरलेले आहेत। ही डाळ मी भिजत घातली होती आणि याचे साल बऱ्यापैकी निघालेले आहेत। चला आता याला स्टेप बाय स्टेप मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। सर्व तांदूळ आणि डाळी इथे बघा, आता आपण रात्रभर पीठ आंबवण्यासाठी भिजत ठेवलं होतं। हे बघा, एकदम असं फुगून पातेलभर झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला एकदम पळी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे बघा, एकदम असं फुलून आलेलं आहे आपलं पीठ। इथे आता आपण आपल्याला हवं तेवढं काढून घेणार आहोत। एकदमच आपल्याला सर्व पीठ एकत्र घ्यायचं नाही आहे अप्पे करण्यासाठी। इथे बघा, मी अर्ध पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि अप्पमसाठी मी अर्धच पीठ वापरणार आहे। चला आता इथे आपण फोडणी तयार करून घेऊया त्याच्यामध्ये टाकून घेण्यासाठी। इथे बघा, गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये आता थोडंसं तेल घालून घ्यायचं। आता यामध्ये लगेच जिरं मोहरी टाकून घ्यायची। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। इथे बघा, मी 2 छोटे कांदे, 2 छोटे टोमॅटो, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्ते हे सर्व फोडणी घेणार आहे देऊन। आपल्याला इथे आता या सर्व भाज्या थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला पिठामध्ये मीठ न घालता आपल्याला इथे या भाज्यांवरती भरपूर असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या भाज्या आपल्याला थोड्या अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत। आता या सर्व भाज्यांवरती कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे बघा, आता ह्या भाज्या अर्ध कच्च्या आपल्या शिजून झालेल्या आहेत। हे सर्व आता आपल्याला अप्प्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व भाज्यांचं आपल्याला मिश्रण या पिठामध्ये टाकून एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्र डाळीचे अप्पे अशा भाज्या टाकल्याने एकदम खायला खमंग आणि एकदम टेस्टी लागतात। इथे बघा, सर्व भाज्या इथे मिक्स करून झाल्यात। तर चला अप्पे करायला घेऊयात। इथे बघा, गॅसवरती अप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। आता सर्व अप्पे आपण भरून घेऊयात। इथे बघा, आता आपण सर्व अप्पे पात्रात अप्प्याचे साचे भरून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला मंद आचेवरती थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे, शॅलो फ्राय। इथे बघा, आता आपले अप्पे एका साईडने एकदम भाजलेले आहेत गोल्डन रंगावरती। हे बघा, असे आपल्याला इथे सर्व आलटी पलटी करून गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचे आहेत।
सर्व आप्पे पलटी करून घेतलेले आहेत. आता थोडं थोडं परत तेल टाकून घ्यायचं आणि परत इथे आपल्याला सर्व आप्पे झाकून ठेवायचे आहेत. इथे बघा आता आपले सर्व आप्पे एकदम गोल्डन रंगावरती सर्व शालो फ्राय करून तयार झालेले आहेत. इथे बघा आता स्टेप बाय स्टेप सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथे बघा आपले मिश्र डाळीचे एकदम सर्व भाज्या घालून एकदम मिश्र आप्पे असे बनवून तयार आहेत. हे आपण इथे सॉस सोबत किंवा दही किंवा चटण्यांसोबत खाऊ शकतो. आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.